विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे साहेब असतील, रावसाहेब दानवे असतील, नितीन गडकरी साहेब असतील, यांनी मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी उमेदवारी देऊन सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल नेतृत्वाचाही मनापासून आभार. विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा या निमित्तानं मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर विशेष म्हणजे मला माझ्या लाडक्या बहिणी ज्या होत्या, या लाडक्या बहिणींचा विशेष आभार मानावं असं वाटतं. तर्कवितर्क मतदारसंघातले महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात होते, जिल्ह्यात होते, मतदारसंघात होते. नेतृत्वाकडे काही लोक कार्यकर्ते आमचे उमेदवारी मागायला गेले होते. मी त्याही कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. प्रत्येक कार्यकर्ता हा महत्त्वाकांक्षी असला पाहिजे. त्यानं महत्त्वाकांक्षी कार्यकर्ता असल्याशिवाय पार्टी वाढत नसते. आणि मग ज्या ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली, खरोखर त्यांचं अभिनंदन आहे. आणि मी सुद्धा आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस चर्चा चालू होत्या आणि आपल्या माध्यमातून काही नकारात्मक गोष्टी मी वाचत होतो, ऐकत होतो, पाहत होतो, तक्रारी जात होत्या, आपल्याला खरं वाटण्यासाठी आपल्या जवळचे विवेक गाळसाचे आहेत बहुतेक, सगळ्यात जास्त जवळचे विवेक. आणि मी व्यवसायात असल्यापासून मी आजपर्यंत ज्या गोष्टी करायच्या त्या बऱ्यापैकी विवेकजींना मी अगोदर कानावर घालतो आणि मी माझं पुढचं पाऊल टाकत असतो. साधारण चर्चा जे ऐकत होतो, बघत होतो, त्याच्यावरनं मी विवेकजींना म्हटलं, एवढं जर लोकांमध्ये असंतुष्ट असेल, माझ्याविषयी नाराजी असेल, तर मला असं वाटतं की मी यावेळेस उमेदवारी घेऊ नये, निवडणूक लढवू नये, अशी माझी भूमिका आहे. पण विवेकजीने खूप विरोध केला असं नसते म्हटलं. हे चालत असतं चार लोकांना असू नसू, परंतु जिथं मन सगळ्यांचं चांगलं म्हणजे समाधान करू शकत नाही, 100% होणार नाही, पण काही प्रमाणात, तर आपण त्या ठिकाणी लढवू नये. मी एक पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पार्टीतच काम करणार आहे. पार्टीचंच काम आहे. कोणताही उमेदवार दिला तर मी त्याच्यासाठी निवडून आणण्यासाठी 100% प्रयत्न करायची माझी भूमिका आहे. नाही वेळ करत मुक्कामाला निवास घरीच होते. मी त्यांना सांगितलं की बाबा माझी काही मानसिकता नाही. आणि मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी म्हटलं, त्यांनी मला म्हटलं आपण असं करू, आपण नागपूरला या, पहिल्यांदा गडकरी साहेबाला बोलू. मग मी एक दिवशी नागपूरला गेलो. नागपूरला मी विवेकजी, गडकरीजी त्यांच्या घरी बसलो, भोजन केलं. माझी भूमिका गडकरी साहेबांनी सांगितली की बाबा गडकरी साहेब, मला यावेळेस काय माझी मानसिकता नाही, उमेदवारी कोणाला द्यावी, आणि मी त्यासाठी कार्यकर्ता म्हणून 100% झटायला तयार आहे. परंतु त्यावेळेस गडकरी साहेब थोडेसे माझ्यावरती रागावले, असं कुठं असते का, तू मागू नको, पण दिलं तर नाही म्हणून. परत कशाला, त्यापेक्षा मी माझं तुमच्याकडे अर्ज करतो, मी लढतच नाही. ते नाही वय करत परत म्हणले तू नाही तू असं काही करू म्हटले. मी होय म्हटलं रात्री. परत मला ते राहवलं नाही. सकाळी परत म्हटलं साहेबाला, सकाळी परत नाश्त्याला गेलो. परत सांगितलं साहेब मला खरंच निवडणूक लढवायची माझी मानसिकता होत नाही आणि मला नको आहे. ठीक आहे म्हणलं, तू आता शांत राहा. परत मी देवेंद्रजीच्या कानावर घातलं. देवेंद्रजी म्हटलं, अनेक लोकांच्या तक्रारी माझ्या तुमच्याकडे आलेल्या आहेत, कोण तक्रारी घेऊन आले, काय सांगितले, मला खुलासा करायचा नाही आणि आपल्याला विचारायचं नाही. पण माझी एक विनंती आहे आपल्याला, मी यावेळेस निवडणूक लढवत नाही. जो कोणी उमेदवार द्या त्याचा मी कार्यकर्ता म्हणून 100% मी लढावं म्हणजे निवडणुकीसाठी तयार आहे आणि जिंकून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न मी व्यक्तिगत करेन. मी स्वतः उमेदवार असं समजून मी करायला सांगितलं.
नाही नाही असं होत नसतं, बघू आपण काय करायचं त्यावेळेस. हे कधीची आम्ही नागपूरवरनं विमानात आलो त्या दिवशीचं म्हणजे 7 ऑक्टोबर वाटतं बहुतेक, 7 का 6 ऑक्टोबरला समाधान अवताड्याच्या कार्यक्रमाने. त्याच्यानंतर रावसाहेब दादाकडे मुक्कामाला गेलो, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही, कारण निवडणूक प्रमुख आहेत ते आमचे. दादाला बी ह्या सगळ्या गोष्टीचा विषद केला आणि मला काही निवडून लढा, पण त्यांनी पण तयार झाले नाहीत. परत तिथंच परत सकाळी नाही निवडणूक लढवायच्या ह्याच्यावरती आलो, पण तू त्याच्यावर भाग घेऊ नको, तू कुणाला म्हणू नको म्हटलं आता निवडणूक लढवणार नाही. पण तरी पण माझी मानसिकता मी म्हटलं भूपेंद्र यादवजींना भेटायचं, कारण आमचे प्रभारी आहेत ते. आणि मग भूपेंद्र यादव साहेबांची वेळ घेतली, त्यांनाही सांगितलं. त्यांनी म्हटले पार्टीचे कार्यकर्ते आहात तुम्ही निर्णय घ्यायचा नाही, नेतृत्वानं जे सांगाल ते ऐकायचं. तुम्हाला घरी बस म्हणलं घरी बसा ना, पण तुम्ही कोण ठरवणार घरी बसायचंय, निवडणूक लढवायची आहे का नाही लढवायची. मी म्हटलं मी आजपर्यंत केलंच की, म्हटलं आजपर्यंत विधान परिषदला मी काही इच्छुक नव्हतो, 2004च्या लोकसभेला इच्छुक नव्हतो, शरद पवारच्या विरोधात लढलो, पार्टीने सांगितलं आहे तुळजापूरला ये, शेवटच्या क्षणाला पाठवलं, मी गेलो, परत 14ला इथं लढलो. आजपर्यंत मी नाही म्हणलं नाही. किंबहुना 19ला मला पवारसाहेबांची उमेदवारी घोषणा झाल्यावर मला साहेबांनी सांगितलं होतं की तुला माड्याला लढायचं, की तिथेही जाऊन आलो परत. म्हटलं सुदैवानं पवारसाहेबांनी माघार घेतल्यामुळे मला तिथं काही लढवायचं पाहिजे ना. आणि पार्टी सांगेल ते, मग याच्या पुढं तुम्ही कार्यकर्ते आहात, कार्यकर्त्यांनी वरिष्ठांनी जे सांगेल ते ऐकायचं. उद्या समजा नाकारलं तिकीट तर हरकत नाही, दिलं तरी लढायचं, पण म्हणायचं नाही की मला हे करा मला ते करून द्या. मला ती माझी इच्छाच नाही. आणि मी हे पण खुलासा करतो, माझ्या परिवारात सुद्धा माझी मागणी नाही कुणाला. म्हणजे असा गैरसमज होईल की बाबा मी माझ्या परिवारातल्या मुलासाठी मी काहीतरी मागतोय काय, ते सुद्धा नको म्हटलं. तुम्हाला वाटलं त्याच्यात गुणवत्ता वाटली द्या, नसेल तर द्या सुद्धा, माझं मत नाही. म्हणजे मुलासाठी सुद्धा मी मागत. त्यांनी शेवटी सांगितलं की पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जे प्रदेश पार्टी सांगत ते तुम्ही करायचं आणि जावा. म्हणजे आता आपल्याला पार्टीचं काम करायचं, पार्टीचे आलो. म्हणजे पहिल्या यादीत नाव आलं, दुर्भाग्यानं अनेकांच्या दुर्भाग्यानं पहिल्या यादीत नाव आलं. पहिल्या यादीत नाव आल्यावर मात्र मी त्या दिवसापासून मात्र मी कामाला. अपप्रचार असाच व्हायला लागला की निवडून येणं कठीण आहे. आपल्याही काही मित्रांनी मला असं फोन केला, 1000-2000 तुम्ही बहुतेक पराभूत होताय. शांत चेतन ऐकलं. मग मी आमच्या श्रम परिहारचा कार्यक्रम घेतला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं. मी म्हटलं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आभार मानायच्या अगोदर मला काय लोकांचे आभार विशिष्ट मानावेसे वाटतात. मी म्हटलं काही लोकांनी वरिष्ठांच्याकडे तक्रारी केल्या, मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे, तुम्ही ह्याला आता यावेळेस उमेदवारी देऊ नका, खूप नाराजी आहे, देऊ नका तिकीट. म्हटलं खाली आले कार्यकर्त्याला सांगितलं यावेळेस सुभाष देशमुखला तिकीट नाही, त्याच्यामुळं तुम्ही मागा, म्हणजे तिकीट मिळते. खाली अपप्रचार केला, वरिष्ठ सुभाष देशमुखवरती नाराज आहेत, त्याच्यामुळे तिकीट मिळत नाही, तुम्ही प्रयत्न करत राहा. बिचाऱ्यांनी प्रयत्न केले. तिकीट मिळाल्यावर सुद्धा उमेदवारी घोषित झाल्यावर 100% पडते. प्रचंड नाराजी आहे. आणि विशेष करून त्या मनीष देशमुखाचं कुठल्या कार्यकर्त्याचं जमत नाही. त्याच्यामुळं मनीष देशमुखमुळं तर ह्या परिवाराचं वाटोळच होणार आहे आणि ही जागा 100% जाणार. हे सगळं झालं म्हटलं. त्याच्यामुळे मी कार्यकर्त्यांना विचारलं, हे सगळं झाल्यामुळं काय झालं म्हटलं. मागच्या वेळेस 2019ला 1 लाख मतांनी निवडून येणार म्हणून आपण गाफील राहिलो, आलो 27,000वरती म्हटलं. आणि आता हे सगळं सावध झाल्यामुळं आपण सर्व, म्हणजे तुम्ही नाही, कार्यकर्ते सगळे झटले म्हटलं, प्रामाणिकपणे सगळे झटलो का नाही आपण. मनीषवर ठपका येऊ नये म्हणून मनीषनं सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, सगळ्या कार्यकर्त्याशी जुळवून घेतलं, परफेक्ट नियोजन केलं. किंबहुना
मला एवढं नियोजन जमत नव्हतं, तेवढं मनीषनं केलं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तेही सावध झालं आणि मी पण सावध झालो. आणि खरंच आपण पराभूत होतो काय की उद्या उमेदवारी देऊन आपण पराभूत झालो तर पार्टीची नामुष्की आहे, आपली पण नामुष्की आहे. म्हणून मी बी थोडं काम करायचा प्रयत्न केला. म्हणलं मग आभार कोणाचे मानले पाहिजे? आपण आपल्याला सावध करणाऱ्याचे, आपल्याला निंदा करणाऱ्याचे, आपल्याला टीका टिप्पणी करणाऱ्याचे आपण पहिल्यांदा आभार मानले पाहिजे म्हटलं. आणि नंतर मी कार्यकर्त्याच्या, अरे आपल्याला तिकीटच नसते मिळालं तर आपण कसं कार्यकर्त्याने काम केलं असतं? आपल्याला सावध केलं नसतं तर आपण कशाला काम केलं असतं? आणि म्हणून पहिलं आभार या निंदकांचं, ज्यांनी निंदा केली, टीका टिप्पणी केली, प्रचंड पानची पान माझ्यावरती मी कधी माझ्या निवडणूक काळामध्ये माझं कुठलंही भाषण काढा, सिंगल शब्दाने मी कोणावर टीका टिप्पणी केली. प्रचंड माझ्यावरती आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी होत होती, पण मी कधीही कुणावर टीका टिप्पणी केली नाही. त्यावेळेस सुद्धा मी एकच केलं, गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाची माहिती आणि पुढच्या 5 वर्षात काय करायचं ह्याचीच मी माहिती दिली. त्याच्यावर मला असं वाटतंय. आणि म्हणून आता सुद्धा कशाला टीका टिप्पणी करायची? आता सुद्धा आपण ह्या सर्व निंदकांचं मनापासून आभार मानतो. तुमच्या मार्फत, आता त्या दिवशी कार्यकर्ते होते, आता तुमच्या मार्फत त्यांचं सर्वांचंच आभार, ज्यांनी घरात बसून सुद्धा विरोध केला, म्हणजे घरात म्हणजे भाजपमध्ये असून सुद्धा गपचेप काय केलंय, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानू. आपण सर्वांचंच आभार मानायचं. दृश्य अदृश्य शक्तीने सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे, म्हणजे मान्यच करते, त्याच्याबद्दल काय नाही. कारण त्याशिवाय आम्ही निवडून कसं येणार आहोत? म्हणजे त्याशिवाय आम्हाला 77,000चं मत. पण या सर्व ऐकीव चर्चामुळं माझे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील अनेक हितचिंतक येऊन इथं प्रयत्न केले. आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. आणि माझे हितचिंतक सुद्धा, अरे बापरे काहीतरी धोका आहे, आपण गेलं पाहिजे, आपली 10 मतं तर काय होईना, आपण बापूसाठी प्रयत्न केला. ह्या सगळ्या शक्ती कामाला लागल्या. कोणाच्यामुळं? ह्या निंदकांच्यामुळे कामाला लागल्या. आणि म्हणून मला जवळ आली लोक ना, ही सगळी ज्यांना मनामध्ये प्रेम, म्हणून त्यांचंही मनापासून आभार. आणि आपण सगळ्यांनी कसं का असं ना येडं वाकडं माझ्याविषयी थोडं बहुत बरं, थोडं बहुत चांगलं, थोडं बहुत वाईट केलं, त्या सगळ्यांचंच मनापासून आभार. दिया है उसका भला, नाही दिया है उसका भला करून मला असं वाटतं की मतदारांनी सुद्धा 77,000चा म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये खालनं एकदम वर नेलं. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचेच मला